नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवीन बातमी सोबत एक नवीन व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्या सोबत घेऊन आलेले आहे। खोक्या उर्फ सतीश भोसले जे आहे त्याला आता बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी एकत्र काम करून जे आहे ते प्रयागराज मधून जे आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे। परंतु हा खोका भोसले कोण आहे आणि याचं काय प्रकरण आहे याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तर बीडच्या गुन्हेगारी प्रकरणामध्ये जे आहे खोक्या भोसलेचं जे प्रकरण आहे तर ते 5 मार्च 2025 रोजी जे आहे ते पुढे आलं होतं। तर बीड मधून जे आहे हे प्रकरण उघड झालं होतं शिरूर येथून। तर पोलिसांच्या संयुक्त कारवाईने खोक्या भोसलेला जे आहे ते आता आज अटक करण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये 3 महिन्यापासून जे आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे हे एकदम ज्वलंत असतानाच त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर जे आहे काहीच दिवसांनी म्हणजे त्यांच्या आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जे फोटो व्हायरल झाले आणि सोशल मीडियावर जेव्हा हे फोटो व्हायरल झाले आणि बातमीपत्रामध्ये आले तेव्हा लोकांमध्ये तीव्र संताप जो आहे तो पाहायला मिळाला। आणि त्याच्याच काही दिवसामध्ये हा जो खोक्या भोसलेचा एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटीने मारण्याचा जो व्हिडिओ होता तो व्हायरल झाला आणि त्यानंतर पुन्हा बीड मधल्या जे गुन्हेगारी प्रकरण आहे तर ते पुढे आल्याचं म्हटलं जात आहे। तर याच्यामध्ये जे आहे ते 4 ते 5 व्यक्ती जे आहेत ते एका व्यक्तीला बॅटने मारहाण करत असल्याचे ज्या व्हिडिओमध्ये दिसलं आणि जे शिरूरचे PSI आहेत त्यांनी तो व्हिडिओ जो आहे ते स्वतः पाहिला। पुन्हा या गुन्हेगारी प्रकरणामध्ये जे आहेत एक व्यक्ती मारहाण करत होता, त्याचं नाव होतं सतीश भोसले उर्फ खोक्या आणि तो जो होता तो बीडचे जे आष्टीचे आमदार आहेत सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात होतं। तर सुरेश धस यांनी ह्या प्रकरणामध्ये जे आहे तर खोक्या विरोधात कारवाई करण्याचंही सांगितलेलं आहे। सुरेश धस यांनी बीडच्या गुन्हेगारीला जसे ज्वलंतपणे समोर आणलं त्याच धसांचा एक कट्टर कार्यकर्ता अशा प्रकारे लोकांना मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता सुद्धा स्वतःही अडचणीत आल्याचं म्हटलं जात आहे। तर सतीश भोसले उर्फ खोक्या नेमका कोण आहे तर सतीश भोसले उर्फ खोक्या हा जो आहे शिरूर मतदारसंघामध्ये जे आहे ते बीजेपीचे आमदार आहेत सुरेश धस यांचं कार्य करत होता। तर 5 मार्चला हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर जे आहे त्या खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले जो आहे याच्या विरोधात जे आहे कारवाई जी आहे तर ती करण्यात आली आणि त्याच्यावर जे FIR दाखल केली आणि तेव्हापासून पोलीस जे आहेत त्याला पकडण्यासाठी फिरत होते। तर अखेर त्याला जे आहे बीड पोलिसांनी जे उत्तर प्रदेश पोलीस आहेत यांनी एकत्रित तपास करून प्रयागराज मधून खोक्या भोसलेला जे आहे ते अटक करण्यात आलेला आहे। तर ही होती सविस्तर आतापर्यंतची बातमी। तर याच्यानंतर याच्यावर काय कारवाई होती आणि काय अपडेट येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्याच्या संदर्भातल्या अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितीचे बातम्यांची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। धन्यवाद।